नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल AMCचा एक जबरदस्त IPO येतोय. या IPOला तुम्ही अप्लाय करायला पाहिजे की नाही आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जबरदस्त लिस्टिंग गेनसाठी या IPOला तुम्ही अप्लाय करणार असाल तर हा व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत अप्लाय करू नका. कारण का या सेक्टरमध्ये या थीममध्ये काम करणाऱ्या ऑलरेडी जवळपास 4 ते 5 AMC आहेत. त्या 4 ते 5 AMCचा पाठीमागच्या 5 वर्षाचा परफॉर्मन्स काय आहे ते पण सांगणार आहे. हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे, अरे वा, बरं झालं हे आपल्याला IPOला अप्लाय करायच्या अगोदरच नाही झालं, नाहीतर आपल्याला परत पश्चाताप होण्याची वेळ आली असती. मित्रांनो, कंपनीचं नाव आहे ICICI प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी, त्याचं शॉर्ट फॉर्म येतो ICICI प्रुडेन्शियल AMC. मित्रांनो, IPOची साईज जर बघितली तर 10,603 कोटी रुपयाचा IPO आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफर फॉर सेल आहे, OFS आहे आणि याची प्राइस बँड प्रति शेअर्स 2061 ते 2165 रुपये ठेवण्यात आले. फेस व्हॅल्यू 1 रुपया प्रति शेअर आहे. इश्यू टाईप जर बघायला झालं तर 100% बुक बिल्डिंग आहे. फक्त OFS आहे, कंपनीला नवीन पैसा मिळणार नाही. हे शेअर्स फक्त प्रमोटर आपला हिस्सा विकून टाकत आहेत, कंपनीमधून एक्झिट करत आहेत आणि प्रॉफिट बुकिंग करत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, ह्या IPOला अप्लाय करायचं असेल तर जरूर ह्या माहितीचा एकदा विचार करा. IPOच्या काही महत्त्वाच्या डेट्स आहेत, तुमच्या स्क्रीनवर देखील येतील, त्या बघून घ्या. ह्या IPOला मित्रांनो 12 डिसेंबर पासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात होते रिटेलरसाठी. 16 डिसेंबरला क्लोजिंग होते. या IPO मध्ये तुम्हाला IPO लागला की नाही हे 17 डिसेंबरला तुम्हाला समजेल आणि 19 डिसेंबरला BSE आणि NSE वर या स्टॉकचं लिस्टिंग होईल. मित्रांनो, हा पूर्ण IPO OFS आहे, म्हणजे प्रमोटर जे आहेत ICICI प्रुडेन्शियल होल्डिंग लिमिटेडचे जवळपास 1,602 कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहेत. कंपनीला एकही रुपयाचा फ्रेश इश्यू यातून मिळणार नाहीये, म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डर या कंपनीतून एक्झिट करत आहेत. मित्रांनो, मिनिमम लॉट साईज असणार आहे 6 शेअर्सची, म्हणजे 6च्या प्रमाणात पुढे तुम्हाला IPOला अप्लाय करता येईल. रिटेलरला कमीत कमी 6 शेअर्ससाठी ही बीड करावी लागणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विचारात घेण्यासारखी आहे, ग्रे मार्केट प्रीमियम सध्या या कंपनीचा किती चालला आहे. ICICI प्रुडेन्शियल AMC जे आहे याचा सध्या ग्रे मार्केटमधला प्रीमियम 280 ते 325 रुपये प्रति शेअरच्या दरम्यान सुरू असल्याला दिसून येतोय. याचा अर्थ या कंपनीचं जे लिस्टिंग आहे त्या ठिकाणी साधारणतः 2445च्या आसपास होईल, साधारणतः 13% आसपास प्रीमियम असलेलं तुम्हाला दिसून येतोय. त्यामुळे बघा, तुम्हाला जर 13%चे गेन इनफ वाटत असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, हा ग्रे मार्केटमधला प्रीमियम आहे, हा रेग्युलेट असत नाहीये. त्यामुळे ॲक्च्युली लिस्टिंग याच प्राइसला होईल याची कुठलीही हमी नाहीये. ते खाली देखील होऊ शकतं, वरती देखील होऊ शकतं. कंप्लीट हा निर्णय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्सनल ॲडवायझर सोबत डिस्कशन करून घ्यायचा आहे. मी फक्त सांगतोय म्हणून तुम्ही या IPOला अप्लाय करू नका. मित्रांनो, कंपनीची जर रचना बघितली तर जॉईंट व्हेंचर आहे. ICICI बँकेचा 51% स्टेक आहे. प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंगचा 49% स्टेक आहे. 1998ला या कंपनीची स्थापना झाली. AMCचा बिझनेस करते. मित्रांनो, ही भारतातली सर्वात मोठी AMC कंपनीपैकी एक आहे, त्याचबरोबर सर्वात जुन्या प्लेअरपैकी एक कंपनी आहे. मित्रांनो, भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील या कंपनीची जर पोझिशन बघितली तर सर्वात मोठी AMC म्हणून ओळखली जाते. जवळपास मार्केटचा 13.3% शेअर या कंपनीकडे आहे. त्याचबरोबर क्वार्टरली असेट अंडर मॅनेजमेंट जवळपास 8.8 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या कॅटेगरीमधला आहे. त्यामध्ये डेट असेल, इक्विटी असेल, हायब्रिड असेल, बॅलन्स असेल, सर्व कॅटेगरी म्युच्युअल फंडच्या कन्सिडर केलेल्या आहे. मेनली या कंपनीचे जे प्लॅन आहेत हे इक्विटी ओरिएंटेड आहे, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या ठिकाणी टोटल मार्केट शेअर 13.4% असल्याला दिसून येतोय. हा सेक्टरमधला सर्वात मोठा शेअर्स आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हायब्रिड इक्विटी बॅलन्स फंड देखील ही कंपनी चालवते, त्यामध्ये देखील ही कंपनी लीडर असलेली दिसून येते. मित्रांनो, ज्यावेळेला आपण एखाद्या कंपनीच्या IPOला अप्लाय करतो किंवा एखाद्या कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला त्या कंपनीचे फायनान्शियल माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या कंपनीचे
पियर्स ग्रुप कोण आहेत, पियर्स कंपन्या कुठल्या आहेत, त्याचा परफॉर्मन्स कुठला आहे हे पण माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप टाईम आणि कष्ट लागते. त्यामुळे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल आणि तुम्हाला IPOला अप्लाय करून पैसे मिळवायचे असतील आणि त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे मल्टिपल डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. एका व्यक्तीचं मल्टिपल डीमॅट अकाउंटची गरज नाही. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमधील सर्वांचे डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि तुम्हाला जर आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, मला त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला अकाउंट ओपनिंगसाठी लिंक पाठवेल. त्याचबरोबर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेल, पर्सनल फायनान्स असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर बाकीच्या सर्व सर्व्हिसेससाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आता मित्रांनो, प्रॉफिटेबिलिटी आणि ग्रोथ जर बघायला झाली या कंपनीची तर ती खूप स्ट्रॉंग असलेली दिसून येते. प्रॉफिट आफ्टर टॅक्स FY23 FY25च्या दरम्यान जर कॅगर काढला तर तो जवळपास 32.2% असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर प्रॉफिट आफ्टर टॅक्स FY25 मध्ये 2650 कोटी रुपये आहे, म्हणजे प्रॉफिट देखील कंपनीचा चांगला आहे. त्याचबरोबर प्रॉफिट बिफोर टॅक्सचा जर पाठीमागच्या 3 वर्षाचा कॅगर काढला तर तो देखील जवळपास 32% असलेला दिसून येते. ऑपरेटिंग बेसिसवर भारतातील सर्वात मोठी प्रॉफिटेबल AMC म्हणून ICICI प्रुडेन्शियलकडे बघितलं जातं. त्याचबरोबर कंपनीची रेव्हेन्यू ग्रोथ FY23 to 25 पर्यंत जर बघितली, FY23 मध्ये जवळपास 2837 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू होता. त्याचबरोबर FY24 मध्ये हा वाढून जवळपास 3758 कोटी रुपये झाला, थोडा कमी झाला होता. FY25 मध्ये देखील तो 4977 कोटी रुपयाला जाऊन पोहोचला होते. म्हणजे याचा अर्थ कंपनीचं नेट प्रॉफिट मार्जिन जर बघायचं झालं तर जवळपास 53 to 55% असल्याला दिसून येते. आता बघा मित्रांनो, या कंपनीचं ज्या वेळेला IPO आला त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की बाबा हे जे पियर्स कोण आहेत आणि ह्या पियर्सचा परफॉर्मन्स पाठीमागच्या 5 वर्षाचा काय. मित्रांनो, HDFC AMCचा जर बघायचं झालं तर हा एक खूप जबरदस्त प्लेअर आहे. पाठीमागच्या 5 वर्षात ॲब्सोल्यूट बेसिसवर जवळपास 90% रिटर्न दिलेत. निपॉन लाईफ इंडियाची जी AMC आहे त्यानं देखील जवळपास 168% रिटर्न डिलिव्हर केलेत. आदित्य बिर्ला असेल, UTI AMC असेल, कॅनरा रोबेको असेल, श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी असेल, या कंपन्यांचे पण रिटर्न्स काय करा एकदा बघून घ्या. त्याचबरोबर या कंपनीचं ज्या वेळेला आपण पियर्सचं ॲनालिसिस केलं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की बाबा मार्केट कॅपनुसार सर्वात मोठा प्लेअर जर मार्केटमध्ये सध्या कोण असेल तर HDFC AMC आहे, त्यानंतर निपॉन लाईफ इंडिया AMC आहे, आदित्य बिर्ला सन लाईफ आहे, UTI AMC आहे, हे सर्वात मोठे प्लेअर आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर सर्व कंपन्यांचा PE रेशो जर बघितला तर 42 to 20% आसपास असल्याला दिसून येतोय. रेव्हेन्यूचा जर विचार केला तर HDFC AMCचा सर्वात जास्त रेव्हेन्यू या ठिकाणी असल्याला दिसून येतोय, तो जवळपास 4060 कोटी असल्याला दिसून येतोय. आणि सध्याचा जर तुम्ही या कंपनीचा रेव्हेन्यू जर बघितला तर तो 4977 कोटी आहे. म्हणजे याचा अर्थ रेव्हेन्यू फ्रंटवर जर ICICI प्रुडेन्शियलला कंपॅरिझन केलं तर आता ICICI प्रुडेन्शियल 1 नंबरला येतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर इयर ऑन इयर रेव्हेन्यू ग्रोथ जर कॅल्क्युलेट केली तर HDFC AMCची जवळपास 28% आहे, निपॉन इंडिया लाईफची जवळपास 23% आहे, आदित्य बिर्लाची 21% आहे, त्याचबरोबर कॅनरा रोबोकेची देखील 34% आहे. बाकीच्या कंपन्यांची निगेटिव्ह असल्याचे दिसून येते. म्हणजे या फ्रंटवर जरी तुम्ही HDFC AMCला जर कॅल्क्युलेट केलं तर या फ्रंटवर देखील ही कंपनी सरस ठरत असलेली तुम्हाला क्लिअरली दिसून येते. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर फंडामेंटली स्ट्रॉंग अशी कंपनी आहे. कॅपिटल मार्केट कॅटेगरीमध्ये ही कंपनी येते आणि मला वाटतं की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये भारतामध्ये म्युच्युअल फंडचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनेट्रेशन होणार आहे. अजून देखील देशातील खूप मोठी लोकसंख्या म्युच्युअल फंडपासून दूर आहे, मार्केट लिंक्ड प्रोडक्टपासून दूर आहे आणि मला वाटतं की ही AMC जी आहे त्यासाठी एक बेस्ट प्लेअर मे बी पॉसिबल भविष्यामध्ये बनू शकतो. पण ह्या कॅटेगरीमध्ये ऑलरेडी प्लेअर आहेत, त्यातल्या काही प्लेअरचा परफॉर्मन्स इतका म्हणावा असं चांगला नाही, त्याचबरोबर काही प्लेअरचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. पण मित्रांनो, तुम्ही कॅपिटल मार्केटचे एक थीम पकडून सर्व कंपन्यांना एकत्रित करून एक बास्केट तयार केलं आणि या बास्केटच्या माध्यमातून लॉंग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर मला वाटतं की नक्की तुम्ही लॉंग टर्ममध्ये या मार्केटमध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला असेल, जरूर मित्रांनो, तुम्हाला जर लिस्टिंग गेन हवा असेल, थोडीफार रिस्क घ्यायची असेल आणि पुढल्या 3 ते 4 वर्ष, पुढल्या 5 वर्षासाठी तुम्ही इंडियन इक्विटी मार्केटवर बुलिश असाल, कॅपिटल मार्केटवर बुलिश असाल तर नक्की तुम्ही या IPOला अप्लाय केलं पाहिजे. आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.